कोकणातला पाऊस मातीला लाल करतो. ती लाल माती फक्त रंग नसते. ती जिवंत, ओलसर, धडधडणारी वाटते. जणू जमिनीखाली श्वास चालू आहे. आणि रात्री ती माती बोलतेही कधी. ही कथा माधव नावाच्या मुलाची. तो गावात नवाच होता नुकताच. शहरातून शांतता शोधत गावात आला होता. गाव सुंदर, झाडं दाट, नदी शांत. पण गावात एक ठिकाण टाळलं जातं. चावड्याजवळ बसलेले म्हातारे हळू बोलले, "त्या विहिरीजवळ रात्री कोणी जात नाही. तिथं पाणी नाही आता अनेक वर्ष, पण आत कोणी आहे अजूनही." माधवने हसून मान हलवली शांत. त्याला कथा म्हणजे भीती नव्हती, पण गावाची शांतता जड वाटत होती. दर संध्याकाळी हवा जड होत होती. मातीचा वास गर्द आणि थंड. एक दिवस पावसाचा लई भिजलेला. माधव पायवाट धरून भटकत होता. आणि त्याच्या नजरेत विहीर आली. विहीर जुनी, दगडी, गवतांनी झाकलेली. कडेला लाल माती थरथरत बसलेली. पावसाचा पाणी कडांवरून ओघळत होतं. जणू विहीर स्वतः रक्ताळली होती. माधव जवळ गेला हळूच श्वास थांबवून. आत काळोख, तळ न दिसणारा अंत. कानात हवेचा आवाज नव्हता अजिबात. फक्त अगदी हलका कुजबुजणारा स्वर. "मला वर आण." माधव मागे सरकला एकदम, घाबरून. छायाचित्रासारखी सावली पाण्यात हलली. ना वारा, ना पानांची हालचाल. पण विहिरीच्या वासात आठवण होती. जुन्या दगडांनी जणू नावं सांगितली. रात्र झाली, वाड्यात दिवा मंद झाला. किड्यांचे आवाज जास्त तीव्र झाले. माधव झोपायचा प्रयत्न करत होता. तेव्हा खिडकीवर 3 ठोके पडले. टन, टन, टन. त्याने हृदय थरथरत खिडकी उघडली. बाहेर लाल ओली माती पडलेली. जणू कोणीतरी हातभर घेऊन ठेवली. मातीवर बोटांचे ठसे स्पष्ट, जसे पाण्यातून निघालेला हात. माधवचा श्वास हलका झालेला. शरीर आतून थरथरू लागलं मंद. त्याला आवाज पुन्हा ऐकू आला. "मला बाहेर येऊ दे. तू माझं नाव ओळखतोस." माधवला वाटलं कोणीतरी त्याच्या मागे उभं आहे. हवा अचानक थंड झाली छातीपर्यंत. त्याने मागे वळून पाहिलं हळूच. काळ्या शाऊलीचे पाय ओले जमिनीवर. पाय उलटे नाही, सामान्य मानवासारखे, पण पाण्याचे थेंब आतून पडत होते. जणू शरीर पावसात नाही, विहिरीत होतं. सावली जवळ आली 1 पाऊल. आवाज आता अगदी कानाजवळ. "मी खाली फार दिवस बसलो. जमिनीखाली अंधार चिकटून राहिला. कोणी नाव घेतला नाही माझं. मला वर बोलावण्याची वेळ आली आहे." माधव पळाला, पण पाय अडकले. जमिनीची लाल माती त्याला धरत होती. जणू मातीला त्याचा उष्णतेचा सुगंध माहिती होता. सावली आता पूर्ण समोर उभी. डोळे नव्हते, चेहरा नव्हता, फक्त पाणी. त्या पाण्याचा वास कुजलेला, थंड, जुना. सावली हळू पुढे झुकली त्याच्याकडे. आवाज अंधारात थेट डोक्यात घुसला. "आता तू माझ्याऐवजी खाली येशील." तितक्या दूर मंदिराची घंटा वाजली. धुपाचा वास हवेत पसरू लागला. सावली मागे सरकली, धुमासारखी विरळली. माधव सुटला, पण पूर्ण नाही. दुसऱ्या दिवशी तो विहिरीकडे परत गेला. स्वतःहून. पावलांनी संथ, डोळ्यात काही नाही. गावकरी दुरून फक्त पाहत राहिले. कोणी जवळ गेलं नाही त्याच्या. माधव विहिरीत बघतच राहिला. आणि हळूहळू तिथे वाकून बसला. जणू कोणाशी बोलत होता आत. गावात आजही लोक म्हणतात, विहीर कधी रिकामी नसते. कोणी वर येतो, कोणी खाली जातो. बोलावणं एकदा आलं की संपलं.